आषाढी एकादशी निमित्त श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे प्रस्थान शुक्रवारी 29 जून रोजी आषाढी वारीसाठी आळंदी मंदिरातून श्री क्षेत्र पंढरपूरकडे होणार आहे। पहिला मुक्काम हा आळंदीतील गांधीवाड्यातील दर्शन वारी मंडपात होणार आहे। यावर्षी सोहळ्याचे मुक्काम पुणे येथे 30 जून ते 1 जुलै व सासवडमध्ये 2 ते 3 जुलै असा 2 दिवसांचा असणार आहे। 2.5 दिवसांचा मुक्काम असल्याचा निर्णय बैठकीत झाला आहे। माऊलींचे पालखी सोहळा प्रमुख व देवस्थानचे विश्वस्त योगी निरंजननाथजी यांनी सांगितलं, सालाबादप्रमाणे आषाढी एकादशी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी संत गजानन महाराजांच्या पालखीचे शेगाव येथून पंढरपूरकडे प्रस्थान झालं आहे। श्री गजानन महाराज संस्थानच्या पालखीचे पहाटे लवकर विधिवत व पूजा करून श्रीच्या सेवेधारी व्यवस्थापकीय विश्वस्तांच्या उपस्थितीत सकाळी 7 वाजता पंढरपूरच्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी निघाली। आज पालखी प्रस्थान सोहळ्याला नवीन केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव उपस्थित होते। टाळ मृदुगांच्या गजरात जय गजानन श्री गजानन महाराजांची पालखी पंढरपूरकडे रवाना झाली। आषाढी एकादशीसाठी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे यंदाच्या आषाढी वारीसाठी 29 जूनला प्रस्थान होणार आहे। वारीसाठी येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सांगितलं की पालखी सोहळ्यासह येणाऱ्या वारकरी भाविकांना पालखी महामार्गावर कोणतीही अडचण येऊ नये। भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सर्व्हिस रस्त्याची उड्डाणपुलाची कामे मुदतीत पूर्ण करावी। पालखी तळावर तसेच रिंगण सोहळ्याच्या ठिकाणी मुरमीकरण करण्यात यावे। पालखी महामार्गावर व मुक्कामाच्या ठिकाणी संबंधित ग्रामपंचायतीने स्वच्छतेसह आवश्यक सुविधा देण्याचे नियोजन करावे। महिला भाविकांसाठी वाळवंटात चेंजिंग रूम बाबत पोलीस व नगरपालिका प्रशासनाने संयुक्त पाहणी करून जागा निश्चित करून उत्तम दर्जाच्या चेंजिंग रूमची उपलब्धता करावी। पालखी तळासाठी व रिंगण सोहळ्यासाठी आवश्यक असलेल्या जागेबाबत भूसंपादनाची स्वतंत्र बैठक घेऊन त्याबाबत कार्यवाही करण्यात येईल। पालखी सोहळा प्रमुखांनी सुचवलेली कामे प्राधान्याने करून पूर्ण झालेल्या कामाबाबत कळवण्यात यावे। तसेच जिल्ह्यात पालखी सोहळे दाखल होण्यापूर्वी पालखी महामार्गावरील व तळावरील सर्व कामे पूर्ण होतील असे त्यांनी यावेळी सांगितले। तसेच श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडून पालखी सोहळा वारकरी भाविकांना आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत सर्व प्रकारचे सहकार्य करेल असे मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितलं। वाखरी पालखी तळावर सर्व संतांच्या पालख्या एकत्र येत असल्याने वारकरी भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात असते। त्या ठिकाणी कायमस्वरूपी सुविधा देण्यासाठी मास्टर प्लॅन तयार करावा। पालखी महामार्गावर पर्यावरणपूरक झाडे लावण्यात यावी। पंढरपूर शहरात पूर्णपणे प्लास्टिक बंदी करावी। श्री संत ज्ञानोबाराय श्री संत निवृत्तीनाथ पालखी सोहळ्यात येणाऱ्या दिंड्यांना आवश्यक सुरक्षा व्यवस्था, मोबाईल, टॉयलेट व्यवस्था द्यावी। जिल्हा प्रशासनाने पालखी सोहळ्यासोबत येणाऱ्या वारकरी भाविकांसाठी मुक्कामांच्या ठिकाणी प्राथमिक शाळा व हायस्कूल येथे राहण्याची व्यवस्था करावी, जेणेकरून ऐन पावसाळ्यात वारकरी भाविकांना निवारा उपलब्ध होईल। पालखी महामार्गावर व मुक्कामाच्या ठिकाणी जादा पाण्याच्या टँकरची व्यवस्था करावी अशी मागणी यावेळी पालखी सोहळा प्रमुख व प्रतिनिधी यांनी केली। अशाच नवनवीन अपडेटसाठी प्रज्ञा या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा।